सेवक यांच्या माध्यमातून ही मॅन ऑफ द मॅच ब्रँडेड टी शर्ट आम्हाला पुरस्कृत केलेले आहे आणि त्यांना आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मानित करतो. वेल प्लेड राकेश. काय खेळ आपल्याला पाहायला मिळाला राकेश या खेळाडूचा. गोलंदाजी करत असताना इम्पॉर्टंट गोलंदाजी एक क्लीन बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर दोन इम्पॉर्टंट षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं. बॅटिंग करणारा संघ प्लीज आपला 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. बॅटिंग करणारा संघ आपला 12th मॅन शैलेश स्ट्रायकिंग इन वरती आणि नॉन स्ट्रायकिंग इन वरती काशीनाथ आपल्याला पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी मार्क वरती धाऊ. गोलंदाजी मार्क वरती मागील मॅच मध्ये धावजी हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला परंतु या मॅच मध्ये धाऊ आपल्याला पाहायला मिळतो आहे. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. बॉल चाललाय तिथे जर का आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग रिझन मध्ये आणि या बॉलवरती फक्त आणि फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावांचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतो आहे बॅटिंग करणाऱ्या संघाचा. लक्ष्मी माता बॅटिंग करते. ते बॅट्समनचे नाव काय आहे? स्ट्राइक वर आहे तो काशीनाथ आणि नॉन स्ट्राइक शैलेश. बॉल तयार होतो बा. धाव पुन्हा एकदा तयार झाला. पुढचा बॉल हाताळण्यासाठी काशीनाथ साठी हा बॉल. काय फटका सजवलाय. घरातूनच हा खेळाडू सेट होऊन आला की काय मोबाईलच्या ऐवजी बॅट चार्जिंगला लावली की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिल्याच बॉलवरती तडाखा. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बस का भावा. मिळाला 6 धावा. जबरदस्त फटका आपण पाहिलात आणि इथे 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला. काशीनाथ बोडके हा खेळाडू सध्या आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग इन वरती. गणपतीपुळे 11 या संघाला रिप्रेझेंट करत असलेला खेळाडू. पुन्हा एकदा गोलंदाज धाऊ इथून मात्र तयार झाला. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेला फिल्डर आपल्या स्वातंत्र्यामध्ये या बॉलला फील्ड केला. गोलंदाजाने इथे पहा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक तेरी तो एक मेरी. पहिल्या बॉल वरती या मागच्या षटकार आवा खरा काशीनाथच्या बॅटमन परंतु त्यानंतर कमबॅक या गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा धाव तयार झाला. पुढचा बॉल. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. एक धाव कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथे मात्र शांत राहावं लागतं. सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात आणि आता रन्स आपण पाहतोय 8 धावा. 8 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजून या पहिल्या षटकातील 2 बॉल शेष आहेत. पाहूया आता हे 2 बॉल इथून कशा रीतीने हाताळले जाणार आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. धाव षटकार येऊन सुद्धा चांगलं षटक त्याने हाताळलं. बिगिट करण्याचा प्रयत्न. लांब 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 लचक बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटर शैलेशच्या बॅटमन तडाखा. 6 धावा षटकार. गोलंदाजाला सध्या घाम फोडण्याचं काम केलं जातं मैदानाच्या आतमध्ये. शैलेश आणि काशीनाथ या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून कमालीचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया आता हा बॉल त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणारा. बॉल तयार होतो. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. मला तर वाटतं पहिल्या फेरीतला शेवटचा सामना. यानंतर विनर सामने आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत खरे आणि तिथे पहा एक धाव आता कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल. षटक आता संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 धावा बिनगडी बाद. हे पण आहे.
तेजसचा हा बॉल हवेत खेळला फिल्डर बॉलच्या मागे. एक धाव कंप्लीट झाले आणि आता एका धावावरती संयम दाखवावा लागतो. स्ट्रायकिंग इनिंगवरती आता फलंदाज काशीनाथ आपल्याला पाहायला मिळतो. हाँ बोल की हाय की मी बोल की नाही जेवलेला अजून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. होय मी नाश्ता केला. या वेळेला देखील अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक काशीनाथच्या बॅटमधनं हा वार. बॉल चाललाय सीमा पार. 6 धावा षटकार. मुंबईला सन्माननीय आदरणीय पांडुरंगजी गोरे साहेब समाजसेवक या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. हॅलो. हा खेळाडू आपल्या फॉर्मशी लढत होता आपल्या फॉर्मशी झगडत होता परंतु आज मात्र त्याच्या बॅटमधनं इम्पॉर्टंट धावा येतात आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न ऑफसाईड ऑफस्टम हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर. षटकाराचं प्रत्युत्तर आता डॉट बॉलला दिलं गोलंदाजानं. चांगली बॉलिंग. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला बर्मानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. याही वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. तिथे पहा फिल्डर भरपूर वेगाने बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पहा दुसरी धाव सुद्धा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धाव्यांच्या मदतीने आता पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात आणि आता एकूण रणसंख्या आपण पाहतोय 24 धावा. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याचा खेळाडू काशीनाथ. चौकार होता. चला यास पुन्हा एकदा बॉल तयार झाला. पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु इथे लाईन पाहावी लागेल. पंचांकडे आमच्या नजर आहेत आणि इथे पहा लाईन चांगली होती टप्पा चांगला होता लाईन मिस केली. डॉट बॉल आला. यावेळेला देखील आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. षटक आता संपलं. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 22 धावा धावफलकावरती. पहिली मॅच कोण जिंकलं होते त्या चला यानंतरचा सामना टॉससाठी या स्वर्गीय महादेव पटकारे प्रतिष्ठान आणि त्यांच्या अगेन्स्ट जय अहिल्या वसई. चला टॉससाठी या. आणि मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट तुम्हाला जी दिलेली आहे आयोजकांनी ते तुम्हाला घालूनच मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. जर खेळला नाही तर तब्बल 2 रनची बॅलन्टी तुम्हाला दिली जाईल. धावफलकावरती 22 धावा आफ्टर 2 ओव्हर कंप्लीट. यावेळेचा हा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर लूक दिला या फटक्याला आणि इथे सुद्धा फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळतं. वरुण 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 कोस्ते गावचे आमचे समर्थक पहा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती दर्शवतात. आपलं देखील सहर्ष स्वागत. यावेळेला देखील फटका अप्रतिम आहे आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या लगत आणि तिथे पहा पंचांचा निर्णय 2 धावेचा. यस पंच पडताळणी करतात त्यानंतर निर्णय देतात की हा चौकार आहे. आज मात्र पहा काशीनाथ बोडके नावाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतो या क्रीडांगणावरती. नवी मुंबईतील कामोटे या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू काशीनाथ आणि आज मात्र षटकार चौकारांची आतषबाजी
त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग, कडाक बेधडक. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. हो इथे पहा लेग स्टिकच्या बाहेर पंचांचा सिग्नल, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाबा. पंचक्रोशी अध्यक्ष काय पंचक्रोशी अध्यक्ष सन्माननीय सुधीरजी कोकरे साहेब या विनंती आहे. सरचे स्वागत आहे. चला नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत. उडवतो मीच उडवतो. टॉस केला जातवा. बॉल 2 चेंडू अजूनही शेष आहेत. 2च झाले 4 बॉल अजूनही शेष आहेत. 2 बॉल झालेले आहेत. टॉस जिंकला जय अल्ला वसई टीमने. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि इथे पहा दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. या वेळेला देखील फुलटॉस आणि फुलटॉसला फुल टोल करणारा हा फटका अनसक्सेसफुल ठरला आणि इथे पहा बॅटर बाद झालाय. ही आता ती होती ना वसई टीम, एक बॉल टीमनं पाहिजे होता डिफेंड केला त्या धावा. आपण थोडी करणार एक बॉलला 3 पाहिजे होतं ते म्हणजे ती माणसं वाढवली वगैरे. 3 आहे 3 आहे मग ए त्या अभिजित खर्जे बिर्जे जय अल्ला वसई. नवीन बॅटर लाला गोरे मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. राहुल पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. हो यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न आणि इथे पहा एक धाव तर कंप्लीट झाली. बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होती. तिसरीचा प्रयत्न इथे पहा 3 धावा आता पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 3 धाव्यांच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आणि आता धावा आपण पाहतोय. धावफलकावरती धावा झाल्या 33 धावा. या स्पर्धेतील सर्वाधिक धावांचा उच्चांक जो 45 पाहूया आता तो उच्चांक इथे कंप्लीट केला जाईल का. शैलेश सध्या स्ट्रायकिंग वरती उभा, बॉल तयार होतो. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न, तिथे फिल्डर आहेत खरे. बॉल चाललाय सीमारेषे लगत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील दाखवलाय आणि 2 धावा आता पूर्ण होतात. 2 धावेच्या मदतीनं 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 35 धावा. शेवटचे 6 बॉल आहेत. पाहूया या 6 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जाणार आहेत. 35 बोललो ना बा. 35 धावा 35 रन्स. सेकंड रूल चालू झाला ना. राजेश आलेले आहेत गोलंदाजी मार्क वरती. डेथ ओव्हर मध्ये त्यांना सध्या आमंत्रित केलं. हॅलो राजेश गोलंदाजी मार्क वरती तयार होतात. पाणी भरलं बारक्याला. हो यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत, फिल्डर आहेत, कॅच ड्रॉप झाली आणि इथे पहा 2 धावा तर कंप्लीट झालेल्या आहेत आणि आता 2च धावांवरती संयम दाखवावा लागतो. लाला गोरे पिलीव सोलापूरचा खेळाडू आहे आणि सोलापूरवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी इथे आलेला आहे. हायड आलो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते.
या वेळेला देखील बिगिट केलं, बॉलने पाठवलंय सीमारेषा लगत, परंतु इथे पहा नशिबाने कुठेतरी साथ दिली नाही. एकच धाव मिळणारा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे पहा पंचांचा सिग्नल. व्हाईट बॉल ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली. एक्स्ट्रा धावा आता धावफलकावरती जोडला जातात आणि रन्स आपण पाहतोय 39 धावा. अजूनही या डेथ ओव्हर मधील बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. 3 बॉल अजूनही शेष आहेत. पाहूया या 3 बॉल मध्ये किती मोठे फटके येणार आहेत. यावेळेला पहा फटका दमदार आहे आणि तिथे पहा बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. 4 धावा, चौकार. स्क्वेअर लेगचे अंपायर सांगतात नो बॉल वरती हा चौकार आलेला आहे, म्हणजे तब्बल 5 धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. 44 धावा धावफलकावरती. घर बांधताना वापरली जाते वीट आणि बॉल आहे फ्रीट. पानसल कृषी अध्यक्ष सन्माननीय सुधीरजी कोकरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. सहर्ष स्वागत, वेलकम, आगतम, सुस्वागतम, सुस्वागतम. पुन्हा एकदा 2 धावांचा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि आता रन्स आपण पाहतोय 46 धावा. सर्वाधिक धावांचा उच्चांक बॅटिंग करत असताना गणपतीपुळे 11 या संघाने उभारला. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. 20 मध्ये स्ट्रोक सजवला. फिल्डर आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण होती. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल. 48 धावा धावफलकावरती. शेवटचा 1 बॉल शेष आहे. बॉल तयार होतो बा आपल्या गोलंदाजी मार्क वरती. हो, बिगिट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत. कॅच इथे ड्रॉप झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न यशस्वी होतोय आणि 2 धावा आता पूर्ण झाल्या. 2 धावेच्या मदतीने आता धावफलकावरती धावा 50 आणि विजयासाठी 51 धावांचं लक्ष्य. आतापर्यंत या स्पर्धेतील सर्वाधिक धावांचा उच्चांक बॅटिंग करत असताना गणपतीपुळे 11 या संघाने उभारलाय. 50 धावा आणि 51 धावांचं लक्ष्य. लक्ष्मी माता करक 11 या संघाला. तिकडे दोन्ही ठिकाणी एकाच ठिकाणी कसं अलाउन्स करतो ते 2 लिंक पाठवतात आपल्याबरोबर. 2 आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला काशीनाथ बोडके. पहा त्याचं फिजिक्स, पहा त्याचं फिटनेस आणि आज त्यानं मात्र भरपूर चांगला खेळ दाखवला या क्रीडांगणावरती. बॅटिंग करत असताना इम्पॉर्टंट षटकार चौकार त्याच्या बॅटमधनं आले. क्रिकेट खेळत असताना मैदानावरती 1 तास आणि जिम मध्ये 5 तास आपल्याला पाहायला मिळतो. काशीनाथ बोडके बाजूला
ना ऑन जाऊन किती वेळ बॉलिंगचं एक नाही प्लेअर आहे गेली टीम बाहेर गेली कुठली पहिली गेली पण संतोष पत्र जातो विघ्नर उठो पहिले दिलदार आहे होतं पहिलं नाही गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा एक नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय काशीनाथ बोडके गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय आज खऱ्या अर्थानं सगळे प्लेयर बोलो स्वर्गीय महादेव पटकारे प्रतिष्ठान टीमचे सर्वच खेळाडू यायचं आमच्या मुख्य व्यासपीठासमोर एक मॅच होते ही मॅच झाली मॅचला सुरुवात विजयासाठी 51 धावांचं भलं मोठं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतं बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज काशीनाथ आपल्याला पाहायला मिळतोय बॉल तयार झाला काशीनाथचा हा बॉल शॉर्ट बॉल होता हलकेशी बोट अक्षरशः वळवली होती परंतु इथे पहा या बॉलला पिक करता आला नाही आणि इथे डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते जितकी फलंदाजी चांगली करतो त्याहून जास्त गोलंदाजी हा खेळाडू चांगली करतो परंतु प्रत्येक दिवस हा खेळाडूचा नसतो एक वेळ बॅटरचा सुद्धा असतो पाहूया इथे सुद्धा बिगिट करण्याचा प्रयत्न हापाम पूल केलाय आणि बॉलला पाठवलाय पंचांचा निर्णय येणार आहे डाळ भात लोणचा फटका आलाय 2चा आणि 2 धावांच्या मदतीनं बॅटिंग करणाऱ्या टीमच्या धावांचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा गोलंदाज काशीनाथ तयार झाला यावेळेला देखील पहा चांगल्याच बॉलला फिरवलाय डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते कमालीची गोलंदाजी काय बॉलला वळण दिलंय लेफ्ट हँडर गोलंदाज म्हटलं की त्यांच्याकडे एक नॅचरल कट असतो आणि आपल्या बोटांची जादू हा गोलंदाज दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेला देखील फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात एक धाव तर कंप्लीट झाली दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय आणि 2 धावा आता पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात तिसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा आता पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात 3 धाव्यांच्या मदतीनं पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आणि आता धावा आपल्याला पाहायला मिळतात 5 धावा 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला काशीनाथ पुढचा बॉल यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु इथे सुद्धा शांत ठेवलं फलंदाजाला ताता थैया नाचवलं जाते बॅट्समनला अक्षरशः आपल्या फिरकीने शेवटचा 1 बॉल 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील यावेळेला देखील इथे पहा रायटी बॅटरसाठी थोडासा हा बाहेरच्या दिशेला बॉल वळण घेतोय आणि इथे डॉट बॉल आलाय काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली काशीनाथ बोडके जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकाचा खेळ संपला धावफलकावरती धावा बिनगडी बाद 5 चला मैदानाच्या बाहेर जो बॉल गेला आयुष्य गणायचा 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात अजूनही या मॅच मध्ये 46 करायच्या आहेत येणाऱ्या 18 बॉल मध्ये 18 चेंडू आणि विजयासाठी 46 धाव्यांची गरज आहे
18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता विजयासाठी धावा तुम्हाला इकडे कंप्लीट करायच्या आहेत, त्या म्हणजे तब्बल 46. शैलेश बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत. शैलेश हो, शैलेशचा वेगवान बॉल आणि इथे पहा डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी, काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला, प्रचंड वेग आपण पाहिलात आणि इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जय अहिल्या वसई संघ आपला निर्णय कळवा. यावेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, सॉफ्ट डिस्मिसल, विकेट मिळाली आहे, बॅट्समन बाद. जबरदस्त गोलंदाजी आणि इथे पहा विकेट आपल्याला पाहायला मिळाली, पहिली विकेट आणि बॅट्समन बाद झाला. जय अहिल्या वसई संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला, दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. हो, यावेळेला देखील लगातारचा तिसरा बॉल डॉट. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शैलेश जबरदस्त गोलंदाजी, आपल्या भेदक गोलंदाजीने इथे पहा बॅट्समनला आपल्या मुठीमध्ये बांधून ठेवलं या खेळाडूने. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला, लगातारचा चौथा बॉल डॉट. पहिल्या मेडनवर आपल्याला पाहायला मिळेल का, काय विकेट किपिंग करतोय यष्टीरक्षक लाला गोरे. आपल्यासाठी आपल्या टुर्नामेंटसाठी सर्वांसाठी पाण्याची सोय केलेली श्याम गुप्ताच्या मनापासून आमच्या स्पर्धेसाठी पाणी सौजन्य म्हणून ज्यांनी आम्हाला मदत केली श्यामजी गुप्ता, श्याम बिस्लरीचे ओनर, आपलं सहर्ष स्वागत आहे. या हो, लगातारचा पाचवा बॉल डॉट. कमालीची गोलंदाजी आणि इथे पहा 22च्या स्वरूपामध्ये रन्स आली आहे आणि ती धाव बॉलरच्या धावांमध्ये काउंट केली जात नाही. आणि पाहूया बॉलिंग आवडली असेल शैलेशची तर एकदा जोरदार टाळ्या वाजायला काही हरकत नाहीये. 5 बॉल डॉट बॉल हाताळलेले आहेत आणि 1 विकेट. पाहूया स्पर्धेतील पहिलं मेडनवर आपल्याला पाहायला मिळेल का, स्वर्गीय अंकित दादा स्फूर्ती चषकातील. बॉल तयार. ती बाईकची नाही पकडली. हो, या स्पर्धेतील पहिलं मेडनवर पहिलं निर्धाव षटक हाताळण्याचा कारनामा केलाय गणपती पुणे 11 या संघाकडून खेळत असताना शैलेश या खेळाडूने जबरदस्त बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली आहे गोलंदाज शैलेशने, जबरदस्त बॉलिंग. अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली शैलेश या खेळाडूच्या माध्यमातून. आता इथे गोलंदाजी मार्क वरती लाला गोरे आपल्याला पाहायला मिळतात. काशीनाथ यांचे जवळचे मित्र आणि पहा आज काशीनाथ आणि लाला गोरे या स्पर्धेमध्ये खेळतात. ऑल इंडिया आयकॉन सोलापूरचा खेळाडू आहे, भरपूर चर्चेतलं नाव आहे आणि पहा तोच स्वतः गोलंदाजी मार्क वरती आला. हो, लालाचा हा बॉल ऑन साइडला फिल्डर आहे, एकदा कंप्लीट आणि आता एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतो. व्यावसायिक खेळाडू आहे, दोन्ही हातांमध्ये या खेळाडूच्या पॉवर आहे. उजव्या हाताने बॅटिंग करतो आणि डाव्या हाताने गोलंदाजी करतो. पुन्हा एकदा लाला गोरे तयार झाला. हो, यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न झाला आणि या बॉलवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात.
या स्पर्धेच्या आकर्षित करणाऱ्या या ट्रॉफिया आपल्याला पाहायला मिळतात. डोळ्याने पाहिलं तर अक्षरशः प्रेमात पडावा अशी ही ट्रॉफी या स्पर्धेच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन, अप्रतिम आयोजन. स्वर्गीय अंकित दादा स्मृती चषक स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, हक्काची स्पर्धा, मानाची. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 15,000. काय आयोजन आहे, अप्रतिम आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडासा झाला उशीर परंतु फटका मारलाय पद्धतशीर. 6 धावा षटकार. किती झालं? 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 6 षटकार तुम्हाला मारायचे आहेत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु इथे हा बॉल बाहेरच्या दिशेने वळण घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला, कमालीची बॉलिंग. षटकाराचं प्रत्युत्तर आता डॉट बॉलला दिलं जातं. लाला गोरे पुन्हा एकदा तयार झाला पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेचा हा बॉल हवेत आहे, विकेट मिळू शकते आणि ती विकेट मिळवली आहे. बॅट्समन बास झालाय, विकेटचं पतन. चला नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं. किती बॉल झाले 13 बॉल मध्ये आता 36 करायचे आहेत. जय अहिल्या वसई संघ शेवटचा कॉल आहे. आपला निर्णय सांगा भाऊ. टॉस जिंकलाय, बॉलिंग करण्याचा निर्णय आहे. आता संजय आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. हा पुन्हा एकदा बॉल तयार होतो लाला. गोलंदाजी मार्क वरती लाला आपल्याला पाहायला मिळतोय. लालाचा झिंगा लाला आपल्याला पाहायला मिळाला नाही. इथे पहा जबरदस्त गोलंदाजी. आम्ही सोलापूर वरून ही स्पर्धा खेळण्यासाठी वेले पार्ले या नगरीमध्ये दाखल झालो आहेत आणि स्वतःला सिद्ध केलं आहे. आणि जबरदस्त गोलंदाजी, लालाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा झाला 3 षटकांच्या अखेरीस 17 धावा. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये 34 करायचे आहेत. 6 चेंडू विजयासाठी 34 धावांची गरज आहे. स्वर्गीय महादेव पटकारे प्रतिष्ठान हा संघ या नेक्स्ट मॅच मध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गतवर्षीचा 2य क्रमांकाचा मानकरी. जितूला गोलंदाजी मार्क वरती आणला आणि इथे पहा दोन सहाशे बॉल मैदानाच्या बाहेर गेलाय आणि इथे 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल डबल न काही होणार नाहीये. मॅच जिंकायचे असेल तर मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. 5 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 32. 5 चेंडू आणि 32 करायचे आहेत या मॅच मध्ये. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतलीकडे बॉल चाललाय. विकेट किपरच्या डोक्यावरनं 1 धाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोणत्याही खेळाडूने जर सलग 3 मध्ये 3 षटकार ठोकले तर राजेश दादा खरात यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु इथे सुद्धा एकच धाव मिळाला. धावा झाला 21. आता 3 बॉल मध्ये 30 करायच्या आहेत. समीकरण थोडस अवघड झालं. बॉल तयार झाला. यावेळेचा हा बॉल लाईन खराब आहे. ऑफस्टिकच्या बाहेरचा हा बॉल. पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावा आता धावफलकावरती जोडल्या जातात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु इथे सुद्धा डॉट बॉल आला. मॅच बनवली आहे विजयाच्या उंबरठ्यावरती. सध्या संघ आपल्याला पाहायला मिळतोय गणपतीपुळे 11 हा संघ. गणपतीपुळे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे आणि इथे पहा आज
गणपती पोळे 11 या संघाचे सर्वच खेळाडू या मॅच मध्ये जीवापाड मेहनत करत असताना आपल्याला पाहायला मिळाले आणि इथे सुद्धा 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. किती झालं शेवटचा बॉल ना 1 मध्ये 27 करायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो बा. या वेळचा हा बॉल हवेत फिल्डर आहेत 1 हँडेड कॅच. सामना जिंकला, अभिनंदन, वेल प्लेट. हा सामना जिंकलेला आहे गणपती पोळे 11 या संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. त्याची बॉलिंग पहिली चांगली पडली आहे ना ह्याची 1 रन. चला शैलेश ठरलेला आहेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. शैलेश आपण या पहिलं मिडल ओव्हर हाताळण्याचा कारनामा केला आणि बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधनं इम्पॉर्टंट 22 धावा आपल्याला पाहायला मिळाला. या शैलेश या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. पांचल पंचकोशी अध्यक्ष सन्माननीय सुधीर दादा कोकरे यांच्या उपस्थितीमध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब या खेळाडूला देणार आहोत. ब्रँडेड टी शर्ट आता दिली जाणार आहे. कॅडी भाऊ मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट शैलेश या. वेल प्लेट. काय लढला या मॅच मध्ये. पहिलं मेडन ओव्हर. हा चेहरा लक्षात ठेवा. फ्युचर या टेनिस बॉल क्रिकेटचं आणि आपल्या धनगर समाजाचं जबरदस्त कामगिरी करत असताना शैलेश या खेळाडूला आता आपण मॅन ऑफ द मॅचची ही ब्रँडेड टी शर्ट देऊन सुधीर दादा कोकरे पंचल पंचकोशीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं हे एक ब्रँडेड टी शर्ट देऊन आपण सन्मानित करतोय. वेल प्लेट. काय खेळ आहे, काय ती गोलंदाजी मधली जादू आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज शैलेश या खेळाडूची. टाळ्या व्हायला काय हरकत नाहीये. स्पर्धेतील पहिलं मेडनवर हाताळण्याचा कारनामा त्याने केला आणि त्याला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मानित करतोय. वेल प्लेट. अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील शैलेश या खेळाडूला. चला आता मॅच लगेच सुरू करायची आहे. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणारा विघ्नार्थ 11 विरुद्ध रिशांक 11 या 2 टीमच्या दरम्यान यानंतरचा पुढचा सामना आपण पाहणार आहोत. संजय दादा कोकरे या विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन आसन ग्रहण करायचं. येईल ना सुपर 3 एक ट्रॉफी लागू. माझे पाकिस्तान